गुड मॉर्निंग. आमचा आजचा कोइंबतूरमधला होता लास्ट डे. इकडे आम्ही सकाळी लवकर उठून बरोबर आटोपलं होतं आणि सकाळीच लवकरचं 10 वाजेपर्यंतचं साऊथ इंडियन ब्रेकफास्ट अवेलेबल असतो, तर आम्ही तो आमच्या रेस्टॉरंटला जाऊन खाली केला. तर त्याच्यात सगळं बेसिक एक साऊथ इंडियन सगळा ब्रेकफास्ट अवेलेबल होता. इडली, डोसा, वडा, सांबार, सेवैया, खिचडी. मेन म्हणजे इकडे वेगळं मला रव्याचा शिरा भेटला आणि फ्रूट्स वगैरे होते. मिक्स फ्रूट ज्यूस होतं. तर आम्ही सगळं व्यवस्थित नाश्ता केला पोटभर आणि त्याच्यानंतर मग निघालो. हो, गरज नाही आहे. चला समायरा, पडशील इकडे ये. तर आम्ही इकडे आज चेकआउट करायचं ठरवलं होतं, कारण आम्ही आलो होतो साधारण एक 4 दिवसाच्या अंदाजाने, 4 ते 5 दिवस. पण सिव्हिअर रेनफॉलचा अलर्ट असल्यामुळे, रेड अलर्ट असल्यामुळे मग आम्ही विचार केला की इथे हॉटेलमध्ये मग अडकून बसण्यापेक्षा आपण वापस गेलेलं बरं. तर आम्ही जाता जाता एक कार म्युझियम बघायचं ठरवलं, जे होतं आमच्या हॉटेलपासनं अगदी 1.5-2 किलोमीटर वगैरे साधारण. तर ते 5-1 मिनटाचा रस्ता होता आणि ते आम्ही मग बघायला निघालो. तर 10च्या नंतरच निघालो आम्ही. तर ते उघडलेलं होतंच आणि छानपैकी असं सध्या तरी स्वच्छ असं वाटत होतं. भरपूर पाऊस होऊन गेला होता तरी इथे आता स्वच्छ वाटत होतं. तर म्हटलं मग आम्ही आता जाता जाता बघून घेऊ आणि मग करायकालसाठी निघणार होतो. तर इकडे हे असे रेट्स होते म्युझियमचे. तर याच्यात 2 हे आहे, JD कार म्युझियम आहे आणि एक सायन्स म्युझियम आहे. तर त्याचे वेगळे वेगळे फीज आहे आणि त्याचे कॉम्बो पॅकच्या हिशोबाने पण प्राईज आहेत. तर तशा फीज आहेत. तर तुम्हाला जे म्युझियम बघायचं ते तुम्ही त्या हिशोबाने तिकीटं काढायचे, असं त्याचं आहे. आणि इकडे एंट्री घेतल्यानंतर आतमध्ये काउंटर आहेत, तिथे तुम्ही ते एंट्री फीज भरल्यानंतर ते असे वेगळे वेगळ्या रंगाचे बेल्ट देतात, निळा, पिवळा वगैरे असे. तर ते 2 म्युझियमचे कॉम्बो आम्ही घेतलं होतं. तर त्याचे ते 2 रंगाचे 2 बेल्ट प्रत्येकाच्या हाताला हवे असं होतं ते. आणि ते त्या म्युझियममध्ये जाऊन मग ते चेक करतात. तर आम्ही ते इथे बांधून घेतले आणि त्याच्यानंतर मग आम्ही आतमध्ये जायला निघालो. चला 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 तिथे चला, पडशील तू पोटभर. चला, धावू नको समायरा. बस.
काढायची नाही आहे समायरा. इकडे कार म्युझियममध्ये एंट्री घेतल्या काही पोस्टर्स लावलेले होते की ज्याच्यात दाखवलं होतं की व्हील्सचं इन्व्हेन्शन कसं झालं काय वगैरे. आणि एका रूममध्ये टी व्ही सुरू करून दिलेला होता की जुन्या कसे कारचं पण इन्व्हेन्शन झालं आणि हे. तर असं सगळं त्याच्या स्टोरीज आणि सगळं इन्फॉर्मेशन सगळं दिलेली होती. तर इकडे खूप वेगळ्या वेगळ्या कार अशा ठेवलेल्या होत्या म्युझियममध्ये. आणि अगदी कधी न बघितलेल्या कार की नावं पण त्याचे बरेचसे याचे नावं पण उच्चारता येणार नाही असे सगळे त्या कार होत्या. इंग्रजांच्या काळातल्यापासून सगळ्या त्या बघायला मिळाल्या. आणि खूप छान म्युझियम आहे. आणि ज्यांना कारमध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी तर नक्कीच इथे व्हिजिट द्यावी. कार म्युझियम प्लस सायन्स म्युझियम पण खूप छान आहे. आणि हे आम्ही इकडे सगळं फोटो सेशन आणि व्हिडिओ सगळं बनवणं सुरू होतं. तर सगळ्या छोट्यात छोट्या कार आणि मोठी कार असं बरेच वेगळे वेगळे मॉडेल्स अवेलेबल होते तिथे बघायला. तर खूप छान वाटलं हे कार म्युझियम बघून. तर तुम्ही पण एन्जॉय करा.
तिकडे फर्स्ट फ्लोअरला पण भरपूर अशा कार ठेवलेल्या होत्या. त्या बघितल्यानंतर आम्ही सायन्स म्युझियमला एंट्री घेतली आणि इथे त्यांनी आमचे तिकीट्स वगैरे चेक केले आणि त्याच्यानंतर मग आम्ही म्हणजे अनएक्सपेक्टेड आम्हाला सगळ्या अशा गोष्टी दिसल्या इथे. अगदी जे म्हणजे आपल्या पॅरेंट्सच्या लहानपणाच्या पण गोष्टी अशा इथे ठेवलेल्या आहेत. बरेच टाईपरायटर्स, त्याच्यानंतर कीबोर्ड, CPU, खूप जुने गोष्टी, तर ते पण याच्यात तुम्हाला पुढे आता बघायला मिळतील. इथे टायपिंग मशीन आहेत, सगळ्या जुने कॅल्क्युलेटर्स आहे. म्हणजे अनबिलिव्हेबल सगळं कलेक्शन आहे इथे, की इतकं जुनं इथे आहे. खरोखर हे म्युझियम बघण्यासारखं आहे. आणि जी आता ही काव्या वगैरे सारखी जी जनरेशन आहे किंवा आपल्यासुद्धा जनरेशनला बऱ्याच जणांना काही गोष्टी माहीतच नाही आहेत की आधी कसं होतं, तर त्यांच्यासाठी हे म्युझियम अगदी बघण्यासारखं आहे. आम्ही काव्याला पण सांगत होतो की आधी फोन असे असायचे, मोबाईल असे असायचे. आमच्या वेळेस मोबाईल जस्ट आले होते मार्केटला आणि त्याच्या आधी टेलिफोन असायचे. तर इकडे हे टाईपरायटर्स आहेत, टायपिंग मशीन आहेत, तर ते दाखवले तिला. तर तिला पण आम्ही सगळं सांगत होतो की हे आमच्या लहानपणी होतं, हे आमच्या आईबाबांच्या लहानपणी होतं, असं सगळं. तर आणि इथे अजून एक गोष्ट मला आवडली की इथे ज्या सेक्शनला आम्ही जात होतो तिथे लाईट ऑटोमॅटिक लागत होते. लाईट आणि फॅन दोन्ही असं कंटिन्यू सुरू आहे असं नव्हतं. तर इथे इलेक्ट्रिसिटीचा सुद्धा बचाव छान पद्धतीने केला जात होता. आणि इकडे हे बघा जुने मॉनिटर्स आणि CPU, लॅपटॉप्स असं सगळं ठेवलेलं होतं. म्हणजे कितीतरी गोष्टी तर आमच्यासाठी पण नवीन होत्या की असं पण होतं आपल्या म्हणजे आपल्या आधी पण असं होतं असं. तर जुने माऊस, जुने पेन ड्राईव्ह आणि ते सगळे तिथल्या बऱ्याच गोष्टी काव्याला पण बघून असं नवल वाटलं की पेनड्राईव्ह तर आता असा असतो, हा कसा होता, तर असं तिला पण नवल वाटत होतं. हे सगळे मोबाईलचं कलेक्शन आहे. तर इकडे कोणते मोबाईल नव्हते असं झालं की बापरे, इतके जुने मोबाईल. आणि हे लँडलाईन फोन्स सगळे. यातले बरेचसे जे आहेत पीस ते आपण एक तर हॉलिवूड मूवीजमध्ये बघितलेले आहे किंवा आपल्या बॉलिवूडच्या याच्यात जुन्या पिक्चर्समध्ये बघितलेले आहे. घड्याळांचे पण खूप कलेक्शन जबरदस्त होते. खूपच छान असे जुने पद्धतीचे होते घड्याळ पण. इकडे रिस्ट वॉचेस सुरू झाल्या. तर रिस्ट वॉचमध्ये पण खूप वेगळे प्रकार होते. आणि फक्त एकच काही ठिकाणी असं जाणवलं की त्यांनी अगदी डीमार्टला वगैरे काही वस्तू ज्या भेटतात जसं स्टूल वगैरे ते पण तिथे दिसल्या, तर त्यांनी अगदी लेटेस्टपर्यंत अवेलेबल काय आहे ते सुद्धा तिथे ठेवलेलं होतं. आणि इकडे हे थर्मल इमेजर होतं, तर इथे आम्ही असं हाय हॅलो करत होतो आणि मग तिथून पुढे निघालो. मूवी पॅनोरमा, तर हे पण काव्याला बघून मजा आली. तू चालशील ना असं वाटतं तुझ्या डोळ्याला डोळे मिळून चालत होतं. नंतर आम्ही कोइंबतूर सोडता आम्हाला जवळपास 12:30-1 वाजून गेला होता आणि म्युझियममध्ये आम्हाला जवळपास 2 तास लागले. तर मग जेवणाची वेळ होऊन गेली होती आणि पुढे नंतर आम्हाला माहीत होतं की काही हॉटेल्स वगैरे काही नव्हतं, सरळ 4 लेन रस्ता होता. तर आम्ही ठरवलं की कोइंबतूरच्या बाहेर निघाल्यावर एक आम्ही जबरदस्त व्हेज हॉटेल शोधलं आणि मग तिथे जेवायला थांबलो. तर इकडे आम्ही मिनी थाली मागवली होती, मिनी साऊथ इंडियन थाली, तर मिनी मील ज्याला म्हणतात. तर ते आम्ही ऑर्डर केलं होतं आणि इथे हे जवळपास 5-6 प्रकार होते भाताचे. कर्ड राईस, व्हेज बिर्याणी, टोमॅटो राईस, त्याच्यानंतर सांबार राईस, असे सगळे प्रकार होते. आणि पापड, एक पोळी आणि त्यांची एक भाजी असते ती, रायता वगैरे असं सगळं अवेलेबल होतं. आणि हे केशरी जे आहे ते केसर म्हणून आहे. काय आलं साहेब, जमलं का?
एक नंबर भूक लागलेली होती बॉस काही म्हण. तुला जमलं तुला? जेवण खूप झालं आहे. मस्त मिनी लंच एन्जॉय केला. ही झोपली समायरा, आम्ही मिनी लंच घेतला आणि आता पान. मसाला आला का? गुलकंद सुपारी वगैरे काही काही असतं त्याच्यात. आवडलं का? खाऊन घे पूर्ण. आम्ही या आर्याच्या रेस्टॉरंटमध्ये येऊन आता जेवलो. भयंकर गर्दी, भयंकर. आम्हाला एक 10-15 मिनिटं थांबावं लागलं आणि त्याच्यानंतर कुठे आमचा नंबर लागला. टेबल फुल सगळे. आता फायनली जेवण करून निघालेलो आहे. तिकडे आम्हाला रस्त्यात पाऊस लागला आणि आम्ही म्हणजे आमचं एक रेकॉर्ड आहे की आम्ही जाताना ज्या रस्त्याने जातो तर परत येताना दुसराच रस्ता आम्हाला लागलेला असतो. तर याही वेळेस तसंच झालं. आम्ही इकडे साऊथ इंडियामध्ये जिकडे जिकडे जातो तिकडे तिकडे हा प्रॉब्लेम येतो. तर तो आमच्या ज्यानी सेव्ह करायचा राहून जातो नेहमी मॅपमध्ये. आम्ही येताना भलत्याच रस्त्याने येतो, तसंच झालं. आणि फायनली आम्ही मग त्रिचीमध्ये पोहोचलो होतो आणि त्रिचीमध्ये डॉमिनोज आहे तर तिथलं कसं काय चान्स सोडणार म्हणून मग आम्ही डॉमिनोजला गेलो. गार्लिक ब्रेड आणि व्हेज पिझ्झा प्लस गोल्डन कॉर्न वगैरे असं वेगळे सगळं ऑर्डर केलं आणि ते एन्जॉय केलं. बाहेर पावसाचं वातावरण होतंच तर म्हटलं गरम गरम खाऊन घेऊ. मग साधारण 11 वाजणार होते आम्हाला कराईकालला पोहोचायला. तर मग इथेच आम्ही थोडंसं पोटभर खाऊन घेतलं आणि मग पुढे निघालो. तर एक साधारण आम्ही 7 वगैरे वाजता पिझ्झा खाल्ला होता आणि त्याच्यानंतर आम्हाला इकडे दाखवत होता तो अजून पावणे 3 तासाच्या वर दाखवत होता. तर एक ब्रेक तर नंतर होणारच होता. तर आम्ही इकडे सुसाट गाडी पळवणं सुरू केलं आणि परत एक ब्रेक घेतला आम्ही. जे जाताना थांबलो होतो आम्ही अडयार आनंद भवनमध्ये A to B. तर तिकडे परत आलो आणि इथे मेन रिझन होतं थांबण्याचं म्हणजे आम्हाला समायरासाठी दूध हवं होतं. तर ते आम्ही इथे नावाला इडली नाश्ता म्हणून मागवलं समायरासाठीच की तिने काही खाल्लं नव्हतं. कारण पिझ्झा वगैरे हे प्रकार मी तिला देत नाही शक्यतोवर. अगदी काहीतरी टाईमपास म्हणून तिला फ्रेंच फ्राईज वगैरे टाईमपास देत असते. पण आज तिने तसंही पिझ्झा वगैरे काही खाल्लं नव्हतं म्हणून मग इथे तिच्यासाठी इडली ऑर्डर केली आणि दूध वगैरे भरायचं होतं तिचं बाटलीमध्ये ते घेतलं. आम्ही चहा कॉफी ऑर्डर केली आणि इकडे समायरा इडलीला बघून खूप खुश झाली होती. तर तिने इडली खाणं सुरू केलं. नंतर आधी म्हणे की बाबांच्या हाताने खायची, मग नंतर तिलाच तिचं आवडलं तर तीच याच्या नारळाच्या चटणीसोबत लावून खात होती. बऱ्यापैकी स्पायसी होती चटणी पण तिला आवडली आणि मस्त खात होती तिच्या हाताने. एकदम शहाण्या बाळासारखं तिने इथे पोटभर खाल्लं. जॉनी जॉनी येस पापा ईटिंग शुगर नो पापा नो पापा टेलिंग लाईज नो पापा पापा नाही. नंतर काय टेलिंग लाईज नो पापा. ओपन युअर माउथ. पण ओपन युअर माउथ. ओपन युअर माउथ. परत एकदा जॉनी जॉनी येस पापा. सगळं उलट करते पापा यस. ईटिंग शुगर. ओजस दादा काय म्हणे ओजस दादा? समायरा. मग तू त्याला हॅपी बर्थडे म्हटलं? अच्छा कसं म्हटलं हॅपी बर्थडे? हॅपी बर्थडे टू यू. अच्छा अजून काय म्हणे मग तो? थँक्यू म्हणे. अच्छा कसं म्हटलं थँक्यू? थँक्यू. बंद तर याचा आवाज आहे, टायरचा आवाज आहे. विमान इथून कुठूनच जाईल ते दूर दूर पर्यंत. जॉनी जॉनी येस पापा. काय झालं? टेलिंग लाईज नो पापा.
झालं दोसई अम्मा दोसई काय होतं ते ऐकले का विसरली हा दोसई अम्मा दोसई चिन्ह चालू दोसई अम्मा दोसई चिन्ह चिन्हाची आरसी माऊ उंडू माऊ विसरलं नाही लक्षात ते पापा रसपोळी पापा लाईट ऑफ असं आम्हाला 11:15 होणार होते 41 मिनटं दूर होतो अजून आणि आम्ही असं गप्पा करत पोरींची मस्ती करत छान करायकालमध्ये एंट्री घेत होतो तर असा सगळा आमचा हा कोइंबतूरचा टूर झाला आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. इकडे करायकाल होतं 13 किलोमीटर आणि आमचं खाणं पिणं सगळं झालं होतं त्याच्यामुळे काही टेन्शन नव्हतं. घरी जाऊन डायरेक्ट झोपायचंच होतं. तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.